अडवायला अडवायला मध्ये गारव्यासारखा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे आणि आपली शेप बीटमार्क आपल्याला दिलेला आहे तो आपण आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करू शकतो अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर स्टार्टिंगला येऊन काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली तुम्हाला आपलं जे PNG आहे किंवा मटेरियल आहे ते अशा प्रकारे दिसून येतील. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. त्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 24.23 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला मधील म्हणजे 7.20 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन या इमेज लेअरचे 2 भाग बरोबर त्याच्या खाली एक ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो पहिला इमेज लेअरचा भाग आहे तो आपल्याला सिलेक्ट करून मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्याची साईज वाढवून घ्यायची अशा प्रकारे आणि इमेज लेअर अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे की या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता अशा प्रकारे 2 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. तर सिम्पली 2 इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला तो इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचा आहे, तो इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटी या ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्ही बघू शकताय की आपल्याला इथं काय करायचं आहे 30% याची ब्लेंडिंग ऑपेसिटी ठेवून घ्यायची आहे. तुम्ही याच्यापेक्षाही कमी करू शकता पण आपण इथं 30% ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये गुगल PNG अशा प्रकारे दिलेले आहे ती सिम्पली ॲड करून त्याची मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन साईज वाढवून घ्यायची अशा प्रकारे. तर साईज वाढवून घेतल्यानंतर याची लेंथ 5.9 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत नाही आपल्याला 7.20 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. तर सेट करून घेतल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला बॅकग्राऊंडला नाही इमेज लेअरच्या म्हणजेच आपली जी लेअर दिसते अशा प्रकारे जी येलो लेअर आहे त्याच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे आहे. आणि बघू शकता तुम्हाला इथं एक मेसेज आहे तो टाईप होताना क्लिअर दिसून येतोय की आपण टाईप होणारे जो लेअरिक्स आहेत ते आपण इथंच प्रोव्हाइड केलेलं आहे, फक्त तुम्हाला ब्लॅक कलरचा असल्यामुळे दिसून येत नाही आहे. तर सिम्पली अशा प्रकारे बघू शकता इथे टाईप होताना तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर काय करायचं आहे 5.9 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर लोडिंगचा तुम्हाला एक आपल्याला PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा. त्यासाठी सिम्पली प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे लोडिंगचा जो PNG दिलेला आहे तो सिम्पली थोडासा कमी जास्त करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ 7.20 सेकंदापर्यंत वाढवून या लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं तर पहिलं ॲनिमेशन आपलं इथं प्रॉपर क्रिएट झालेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे.
आता सेकंड ॲनिमेशनसाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघाला आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजे 7.20 सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर परत एकदा 7.20 सेकंदाची बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जी मटेरियलमध्ये दिलेली ब्लॅक PNG आहे ती सिम्पली ॲड करून मूव ऑन टास्कवर जाऊन रोटेटवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्लस 180 मायनस आपल्याला इथं रोटेट करून घ्यायचं आहे. बघू शकताय की अशा प्रकारे रोटेट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर इथे PNG ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा 7.20 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मित्र PNG दिलेली आहे अशा प्रकारे ती सिम्पली ॲड करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे वरती आणि सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे. आता बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.